कारण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळलाय। व्हायरल व्हिडिओचा पुढारी न्यूजकडून फॅक्ट चेक केला गेलाय। पोलीस आयुक्तालय परिसरातील व्हिडिओ हा पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। पुणे पोलीस आयुक्तालय आवारामध्ये दारूच्या बाटल्या कशा आल्या हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय आणि या धक्कादायक व्हिडिओची पोलीस आयुक्त दखल घेणार का हा सवाल देखील आता उपस्थित झालाय। आपण सध्या ही दोन दृश्य स्क्रीनवर बघतोय। एकीकडे व्हायरल व्हिडिओ आपल्याला दिसतोय जो समाज माध्यमांवर फिरत होता, जिथे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसत होतं आणि या सगळ्या व्हिडिओ बघितल्यानंतर पुढारी न्यूजने फॅक्ट चेक केलेला आहे। आमचे प्रतिनिधी तिथे गेले आणि त्यांनी हा रिअलिटी चेक आपल्यापर्यंत पोहोचवलाय। त्याची दृश्य आपण दुसऱ्या बाजूला बघतोय। तिथे खरोखरच या दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत। आता या सगळ्या प्रकरणाची दखल पुणे पोलीस आयुक्त घेणार का, योग्य ती कारवाई करणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। मात्र समाज माध्यमांवर फिरत असलेला हा व्हायरल व्हिडिओ जिथे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच दिसत होता, त्याचा रिअलिटी चेक पुढारी न्यूजच्या माध्यमातून सध्या तुम्ही स्क्रीनवर बघताय। आपण ही दृश्य बघतोय। पुणे पोलीस आयुक्तालय आहे आणि त्याच्या परिसरामध्ये हा दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। आता पुणे पोलीस आयुक्त या सगळ्या प्रकाराची दखल घेत आहेत का आणि गांभीर्याने हे सगळं प्रकरण घेऊन संबंधितांवर कारवाई होते का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। कारण अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच आढळला। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, काय नेमकं चित्र पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात पाहायला मिळतंय आणि आयुक्तांनी या सगळ्याची दखल घेतली आहे का? अर्थात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा हा प्रकार आहे। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या या आवारात जिथे मी उभा आहे, गुन्हे शाखेची पाठीमागे माझ्या बिल्डिंग आहे। याच बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आपण ज्या दृश्यांमधून सगळ्या गोष्टी दाखवतोय त्या स्पष्टपणे दिसत आहेत। दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते की पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये दारूंच्या बाटल्या आहेत आणि मग त्यानिमित्तानं आपण फॅक्ट चेक जेव्हा केला, आपण जेव्हा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जेव्हा आलो तेव्हा आपल्याला याच ठिकाणी एक दोन नाही तर भरपूर दारूच्या ज्या बॉटल आहेत रिकाम्या केलेल्या त्या या ठिकाणी पाहायला मिळतात। याचा अर्थ काय घ्यायचा, याच्यानंतर वेगवेगळे जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते लक्ष वेधून घेणारे ठरतात, ज्यामध्ये इथे दारूची पार्टी कोणी केली, दारूच्या बाटल्या इथपर्यंत कशा आल्या, हे म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आतमध्ये जर यायचं असेल तर सामान्य लोकांची नावं तपासून घेतली जातात, कारण काय भेटीचं हे लिहून घेतलं जातं। सहजासहजी आतमध्ये येणं तसं शक्य नाही। तुम्ही जर गाडी घेऊन आत येत असाल तर तुमच्या गाडीची देखील तपासणी होते। मग अशा पद्धतीनं इतकी सुरक्षा इथली तैनात असताना हे प्रकार कसे घडले, दारूच्या बॉटल आतमध्ये घेऊन कोण आलं, म्हणजे एक प्रकार घडला पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा, त्यानंतर ऑन ड्युटी ड्रिंक असा हा सगळा काही प्रकार आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। गंभीर प्रकार आहे। म्हणजे काल ससूनमध्ये आलेल्या समितीनं बिर्याणी खाल्ली त्याच्या बातम्या झाल्या, पण आता आज जेव्हा दुसरा दिवस उजाडतोय तेव्हा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये दारू पार्टी कोणी केली, कोणी दारूच्या बाटल्या इथपर्यंत आणल्या, पुणे पोलीस आयुक्त या सगळ्या गंभीर प्रकरणाची काय दखल घेणार हे पाहावं लागेल। मी तुम्हाला ती दृश्य दाखवू शकतो। पुणे पोलीस आयुक्तालयात माझ्या मागेही तुम्ही गुन्हे शाखेची बिल्डिंग पाहत आहात आणि गुन्हे शाखेची बिल्डिंग संपते न संपते, म्हणजे अगदी पुणे पोलीस आयुक्तालयाचा जो सगळा परिसर आहे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गोष्ट आहे। आपण जर पाहिलं असेल तर अल्पवयीन आरोपीला पिझ्झा खाऊ घातल्याचा आरोप पोलिसांवर झालेला होताच आणि त्याच्यात आता पुणे पोलिसांवर आता संशयाची सुई या निमित्तानं उपस्थित राहते। कारण या ठिकाणी बघा आपल्याला स्पष्टपणे आपण थेट दृश्य दाखवणं जी शक्य आहे, कारण अजूनही दारूच्या बाटल्या आपल्याला तशाच पडल्याचं पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एक दोन नाही इथे काही दारूच्या बॉटल्स पडलेल्या आहेत। इतकंच नाही तर पाठीमागे ही जी गुन्हे शाखेची इमारत आपल्याला पांढऱ्या रंगाची पाहायला मिळते, या गुन्हे शाखेच्या इमारतीच्या अगदी आपण जर पाठीमागच्या बाजूला चालत आलो तर इथे देखील दारूच्या आपल्याला रिकाम्या बाटल्या पाहायला मिळतात। मग प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतो की इथे कोणी दारू पार्टी केली, इथे ह्या दारूच्या बाटल्या कशा आल्या। गंभीर प्रकारे पुणे पोलीस आयुक्तालय जिथे पोलिसांचा चोख कायम बंदोबस्त आहे अशा ठिकाणी अशा परिस्थितीत ह्या अशा दारूच्या बाटल्या सापडणं आणि याचे व्हिडिओ व्हायरल होणं हे अत्यंत गंभीर आहे। पुणे पोलीस आयुक्त याकडे कसं पाहतात, काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे या निमित्ताने वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत
त्या प्रश्नांची पुणे पोलीस आयुक्त दखल घेऊन काही उत्तरं देणार आहेत का हेही पाहावं लागेल। म्हणजे इथे अंमली विरोधी पथक आहे त्याचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंमली विरोधी पथकाच्या बोर्डच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर अशा पद्धतीनं हे दारूंच्या बाटल्यांचे व्हिडिओ, दारूंच्या बाटल्या खाली सापडणं, मग या निमित्तानं जी गंभीर चर्चा सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे आपण या ठिकाणी आल्यानंतर अशा पद्धतीचे दृश्य दिसतील असं वाटलं नव्हतं, व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ आहे असं वाटत होतं, पण जेव्हा आपण इथे आलो आणि ही वस्तुस्थिती खरी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला पुणे पोलीस आयुक्तालयाच्या या आवारामध्ये ह्या दारूच्या बाटल्या दिसतात। मी तुम्हाला तो बोर्ड दाखवतो ज्या बोर्डवरती स्पष्टपणे आपल्याला लिहिलेलं दिसतंय की अंमली विरोधी गुन्हे शाखेचं पथक, त्याचा जो फलक आहे या फलकाच्या काही मीटर अंतरावर अशा पद्धतीनं पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात अशा पद्धतीच्या दारूच्या बॉटल्स दिसणं हे खरं म्हणजे गंभीर आहे। आणि या सगळ्या संबंधानं पुणे पोलीस आयुक्त काय नेमकी कारवाई करतात हे तपासात तर पुढच्या कळेलच की कोण होते ज्यांनी या दारूच्या बॉटल्स पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आतमध्ये आणल्या, कोणी इथे या दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या, कोणी इथे पार्टी केली, पाहावं लागेल काय नेमकी पुढे कारवाई होते। अगदी, आणि या प्रकरणाचे पुढचे अपडेट सुद्धा ज्ञानेश्वर वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि या रियालिटी चेकसाठी। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये दारूच्या बाटल्यांचा हा खच आढळला। अगदी काही क्षणापूर्वी पुढारी न्यूजवर आपण बघितलं, प्रत्यक्ष तिथली सध्याची अगदी आत्ताची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं। तिथे अजूनही त्या बॉटल्स तशाच आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवली। समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी म्हणून कार्यरत असणारा हा पुणे पोलिसांचा किंवा आयुक्तालयाचा हा विभाग आहे जिथे अंमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या जातात। ज्यांच्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टी होतात त्यांच्यावर कारवाई होते, त्यांना शिक्षा होते, पण त्याच विभागाच्या परिसरात अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय।